हे लटकन कसे तयार करायचे ते बघायचं आहे. चला तर मग बघूया. मी रेणुका, फाउंडर ऑफ आरंभ बाय रेणुका. आपल्याला सुरुवातीला लागतील काही लॉरियल्स, जे की 1 mm चे बीट आहेत आणि 3 mm चे पण लॉरियल्स लागेल. काही दोघांमध्ये फरक आपल्याला जाणेल 1 mm आणि 3 mm मध्ये. आणि काही 3 mm चे बीड्स लागतील. 30 गेजची तार, त्यात आपण लटकन बनवणार आहे. प्लायर, राऊंड नोज प्लायर आणि कटर. आणि आपण आता लॉरियल्स कसं तयार करायचं ते बघूया. फ्यूज वायरमध्ये एक बीट टाकून राऊंड नोज प्लायरने त्याला ट्विस्ट द्यायचा आणि उरलेली तार कट करून घ्यायची. अशा प्रकारे आपण सगळे लॉरियल्स तयार करून घेतलेले आहेत. 1 mm आणि 3 mm चे दोन्ही बनवून घ्यायचे. आता आपल्याला लटकन बनवायचं आहे. त्यासाठी आपल्याला 30 गेजची तार लागेल. त्यात आपण 5 लॉरियल छोटे टाकलेले आहेत आणि 1 लॉरियल मोठा टाकलेला आहे. म्हणून 2 छोटे लॉरियल्स, 1 मोठा आणि परत 2 छोटे, म्हणजे मध्ये ते असं घुंगरूसारखं येईल. आणि त्या वायरला ट्विस्ट करायचं. हाताने ट्विस्ट प्रॉपर होत नाही, म्हणून नेहमी प्लायर यूज करायचा. आणि उरलेली तार कटरने कट करायची. आणि त्याच तारेमध्ये एक 3 mm चा मोती घालायचा आणि त्याला राऊंड नोज प्लायरने ट्विस्ट करायचं. आणि ही उरलेली आता वायर कट करून घ्यायची. अशा प्रकारे एक घुंगरू तयार झालं. आता त्याच घुंगरूला आपल्याला लटकनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 2 छोटे लॉरियल्स वापरले आणि ते घुंगरू जे बनवलेलं आणि त्या पण तारेला ट्विस्ट करायचं. आणि सेम प्रोसेस यूज करायची. आणि त्यातनं 3 mm चा बीड टाकायचा आणि त्याला राऊंड नोज प्लायरने ट्विस्ट करून कट करून घ्यायचं. अशाच प्रकारे आपल्याला जे लटकन आहे किती लेअरचं बनवायचं आहे ते आपल्यावर डिपेंड आहे. ते आपण बनवू शकतो 3, 4, 5 जसं करायचं आहे तसं. आता मी हे इथे 3 लेअरचं बनवलं. आधीचं तुम्हाला 2 लेअरचं बनवून दाखवलेलं आहे. जे वर बनवलेलं आहे माझे 2 लेअर्स आहे. याच्यात आता 3 लेअर्स यूज करत आहे. सर्व याच्यासाठी प्रोसेस सेम करावी लागेल आपल्याला. जर तुम्हाला असे सुंदर हँडमेड ज्वेलरी डिझाईन्स आणि मेकिंग टिप्स पाहायचे असतील तर माझ्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका. आणि तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये नक्की सांगा. स्टे ट्यून विथ आरंभ. थँक्यू.